प्रसन्न, मला वाटतं की आता 3 तास झालेले आहेत. आता मतमोजणीला सुरुवात होऊन पुन्हा एकदा आकडेवारी सांगूयात आणि मग आपण विश्लेषणाकडे वंजाऱ्यांची जाऊया. पहिली प्रतिक्रिया घेऊया त्याबद्दल. वंजारीची. जी नाही, मला सगळ्यात जास्त आश्चर्य या गोष्टीचं आहे की मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जेव्हा सगळ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती त्या यादीमध्ये 3 यादीपर्यंत शिवराज सिंग चौहान जे आपले विद्यमान मुख्यमंत्री होते त्यांचं नाव नव्हतं. आणि त्यानंतर या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढताना अनेक केंद्रीय मंत्र्यांना त्या ठिकाणी उतरवलं होतं मैदानामध्ये. कारण भारतीय जनता पार्टीला ही परिस्थिती समजली होती की ग्राउंड लेवलला परिस्थिती काही ठीक नाही आणि अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. व्यापक घोटाळा जरी मागच्या रेजिमचा जरी असला तरी त्याचे अजूनही परिणाम या ठिकाणी मध्य प्रदेशच्या जनतेमध्ये त्याची चर्चा होत होती. तर या सगळ्या घटनेमुळे आणि ज्या पद्धतीनं कमलनाथजींनी गेल्या 2 वर्षामध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मोटिवेट केलं, कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचं काम केलं. केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा त्या ठिकाणी कमलनाथजींना फ्री हँड दिला होता. दिग्विजय सिंग सारखी जितके नेते होते त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सामंजस्यपणाची भूमिका घेतली. या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि मी स्वतः मध्य प्रदेशमध्ये फिरलो तर त्या ठिकाणी कमलनाथजींना मागच्या वेळेस मुख्यमंत्री पदावरनं भारतीय जनता पार्टीने त्यांनी उतरवलं आणि म्हणून पुन्हा एकदा ती सिंपती लहर कमलनाथजीच्या सोबत होती. परंतु आश्चर्य असं वाटतंय की जिथे 126 ते 138 सीट्स या काँग्रेसला मिळायला पाहिजे होता असा अनुमान आमच्या सर्वांचा होता, परंतु त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा निकाल लागला. त्याच्यामुळे ते एक आश्चर्य आमच्यासमोर निश्चितपणे आहे. तेलंगणाच्या बाबतीत जर बोलायचं राहिलं तर तेलंगणाचा अपेक्षा भंग वंजारीजी. आणि याचमुळे माझा प्रश्न जो मी मगाशी विश्लेषकांना विचारत होतो की राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ही जी मंडळी 75 पारची आहे तिथे आता भाकरी फिरवायची गरज नाही का? तुमच्यासारखे तरुण आणायची गरज नाही का? एक नेता तुम्ही गमावला मध्य प्रदेशातला ज्योतिरादित्य. सचिन पायलट तर जवळपास त्यांनी अंग काढून घेतलं होतं. काँग्रेसमधली, राजस्थानमधली आणि इकडची भाकरी कधी फिरणार? इकडे भाकरी नाही खात, इकडे डाळ बाटीत चुरमा खातात. त्याचं काय करणार? नाही पण तुम्ही जसं म्हणता की तसं त्या ठिकाणी भाकरी फिरवण्याची वेळ आली तर मग मला सांगा की मध्य प्रदेशमध्ये तुम्ही कोणत्याही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा लोकांनी जनतेसमोर आणला नव्हता भाजपने. त्याच्यामुळे शिवराज सिंग चौहान राहणार की नाही याच्यानंतर राजकारणामध्ये किंवा मुख्यमंत्री पदावर हा प्रश्नचिन्ह लोकांच्या मनामध्ये होता. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया ही वॉज नेव्हर अ फेस इन मध्य प्रदेश इलेक्शन. फेस म्हणून नाही, ते स्टार प्रचारक म्हणून होते, भाजपचे नेते म्हणून होते, त्यांनी प्रचार सुद्धा केला, परंतु मुख्यमंत्री पदाचा फेस नव्हता. आणि म्हणून हा मुद्दा खूप काही कारगर करेल असं मला वाटत नाही. तेलंगणाचा आपण विचार करा ना, इव्हन तुमच्या छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीपाशी असा कुठला त्या ठिकाणी भाजपचं जे काय व्हायचं होतं ते झालेले सध्या तरी ते चांगलं दिसतंय. मी प्रमोद चुंचवारांकडे जातो. प्रमोदजी, आपला साधा प्रश्न आहे काँग्रेसच्या नेत्यांना की तुमच्याकडे भाकरी कधी फिरणार? तुम्ही फ्री हँड दिला कमलनाथ आणि गेलो होताना नाही झालं काही. काय म्हणणं आहे प्रमोद चुंचवार, तुम्ही कसं बघाल याकडे? एकीकडे काँग्रेसवर आरोप होतो की ते राज्यातल्या नेत्यांना फ्री हँड देत नाही, हायकमांड कल्चर आहे, त्यांना संधी देत नाही. तर आता ती पूर्ण संधी यावेळी दोनही नेत्यांना दिली, गहलोतांना दिली, कमलनाथजींना तर दुसऱ्यांदा दिलेली आहे. असं असतानाही ते सत्ता आणू शकले नाही. त्यामुळे मग हायकमांडनी लक्ष घालण्यात काय चुकीचं आहे असं सुद्धा एक चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हायकमांड कल्चरला नावं ठेवणं जे आधी केलं जात होतं ते चुकीचं होतं असं सुद्धा म्हणावं लागेल. कारण त्या उलट भाजपमध्ये सगळी काही निवडणूक ही मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात लढण्यात आली आणि ते जे राज्यातले नेते होते त्यांना एक पिग्मी बनवण्यात आलं एका अर्थानं की त्यांच्या नावावर सुद्धा मतं नाही मागण्यात आली. जर राज्याचे मुख्यमंत्री 3दा एक व्यक्ती राहते शिवराज सिंग चौहान, तर त्यांच्या नावाने तुम्ही मत मागू शकत नाही आणि तुम्हाला विजयाची खात्री वाटत नाही की त्याच्या नावाने मत मागितल्यानंतर आपल्याला विजय मिळेल. ही सुद्धा एक आत्मविश्वास किंवा त्या नेत्यांबद्दलचा आत्मविश्वास तुमचा किती आहे हे दाखवला जातो. तर आता एकीकडे शिवराज सिंग चौहान यांच्यासारखा माणूस वारंवार असताना सुद्धा सत्ता येते तर तेव्हा मात्र भाकरी फिरवण्याची गरज नाही आणि काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मात्र भाकरी फिरवण्याची गरज निर्माण होते. हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. आणि आता मगा प्रवीणजी म्हटले, मला थोडंसं त्याच्याकडे जायचं आहे की संघटनात्मक पातळीवर भाजपने फार मोठं काम केलं पण आणि त्यामुळे हा विजय मिळवला. पण कर्नाटकमध्ये पण संघटनात्मक पातळीवर असंच काम झालं होतं तर तिथे भाजप का पराभूत झाली?
किंवा आता आपण बघताय तेलंगणामध्ये पण भरपूर काम केलं होतं, अगदी अशी हवा निर्माण केली की आम्हीच सत्तेत येणार आहोत. ठीक आहे, सत्तेत येणार नव्हते पण एक ताकद वाढताना दिसायला पाहिजे होती. त्या प्रमाणात तेलंगणात पण ताकद वाढताना दिसत नाहीये. मध्य प्रदेश आणि हा जो हिंदी बेल्ट आहे, हा हिंदी बेल्ट आणि इथं असलेली हिंदुत्वाची लाट ही अधूनमधून त्यांच्या सोयीला पडते आणि त्यामुळे असे सगळे विश्लेषण जे आहे, मोदीचा करिश्मा, नेतृत्व, भाकर फिरवणे, हे सगळे विश्लेषण आपले अनुषंगिक आहे असं मला वाटतं. एक आता याकडे दोन्ही बाजूने विश्लेषण करता येईल. म्हणजे हे खरं आहे, भाजपला कर्नाटकमध्ये तेवढा यश का नाही मिळवता आला, तेलंगणामध्ये त्यांना 2चा आकडा का नाही गाठता आला. जावडेकर मला आठवत आहेत माझ्याशी बोलताना म्हणाले होते की खरी लढत BRS आणि भाजपमध्ये आहे. पण त्याच वेळी हेही बघावं लागेल की छत्तीसगड सारखा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तिथे 50 जागांवरती भाजप का दिसतंय, हेही बघावं लागेल की राजस्थानमध्ये मजबूत सत्ता असताना सुद्धा चांगली फाईट का नाही देता आली.